2014 मध्ये गडकरीजी असतील की फडणवीसजी असतील त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून सांगितलं की आमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आलं तर आम्ही तुम्हाला त्या त्या जातीच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण करू. आता ह्या सरकारला येऊन 12-13 वर्ष झाली, पण तरी सुद्धा या समाजाला न्याय ते देऊ शकले नाहीत. पण याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी केली, मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी, गोवारी वर्सेस आदिवासी, अशा पद्धतीचं भांडण लावून डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये धार्मिक सलोखा होता तो संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा होता, धार्मिक सलोखा होता तो संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पण या लोकांना करायचं नाही, लोकांना भांडवत ठेवायचं आहे त्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पण या लोकांना करायचं नाही, लोकांना भांडवत ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहेत, शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो. म्हणजे आता किती वाचल्यात आणि किती द्यायचं राहिलं याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतोय, त्याचा परिणाम आपण या अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटता कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. मी म्हटलं त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे, तो विषय संपला. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी, कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे. खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतोय. सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणेवाल्यांना, बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताना आपण पाहिलं. सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज, ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत. आणि ते फक्त सरकारच्या या पद्धतीच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहेत. सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहेत, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतोय. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. मोहन भागवतजींनी परवा केलं, त्याचा परिणाम पाहिलं की विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात कुठलं विजन नव्हतं. आमचं शिक्षण, कारण शिक्षण आमचा अधिकार आहे. आज त्याला भारतीय जनता पार्टी आणि संघाने दोघांनी मिळून हे सगळं शिक्षण विकत देण्याचा एक प्रयत्न केला. सामान्याचे मुलं मुली ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर रोजगाराच्या संध्या त्याच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. ही भूमिका मोहन भागवतजीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं 12 वर्षात देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं, त्याचा परिणाम आहे की आज जैनजी रस्त्यावर आलेत आणि म्हणून प्रधानमंत्र्यांना रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर यावं लागलं. आज हा या देशातल्या बदलाचे संकेत या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा, राष्ट्रवादी मधला अंतर्गत वाद आहे. त्यामुळे प्रशांत किशोर म्हटलं तर ते कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसं करायचं त्याच्यावरच ते टेंडर घेतात. त्यासाठी आले असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील या समीर तटकरे असतील की सुनीता पवार वहिनी साहेब असतील,
आता तो पक्षाचा वाद आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या वादात पडावं असं कुठलंही कारण नाही. आता कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे हे राऊतांनी काय ऐकलं ते मला वर्णन करता येणार नाही. त्याच्यामुळे संजय राऊतांनाच तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे ते विचारायला पाहिजे, त्यांना माहिती जास्त असते. एक बघा, फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीनी मराठा असेल, धनगर असेल, बंजारा असेल, गोवारी असेल, या समाजाची सर्रास फजियत केलेली आहे. 2014 मध्ये गडकरीजी असतील की फडणवीसजी असतील, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून सांगितलं की आमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आलं तर आम्ही तुम्हाला त्या त्या जातीच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण करू. आता ह्या सरकारला येऊन 12-13 वर्ष झाली. केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे, बहुमताचं आहे, 5वी बहुमताचं सरकार आहे. पण तरी सुद्धा या समाजाला न्याय ते देऊ शकले नाहीत. पण याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी केली, मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर विरोधात आदिवासी, गोवारी वर्सेस आदिवासी, अशा पद्धतीचं भांडण लावून डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा होता, एक धार्मिक सलोखा होता, तो संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे जी काही घटनात्मक दुरुस्ती करून या समाजाला न्याय देण्याचं काम करता आलं असतं, पण या लोकांना ते करायचं नाही, लोकांना भांडवत ठेवायचं आहे. एवढंच याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकतो. पहिली गोष्ट जर आपण पाहिलं की आमचं सरकार असताना आम्ही जे कोणी पेट्रोल असेल, डिझेल मध्ये भेसळ करणारी लोक होती त्यांच्यावर आम्ही कारवाई करायची. पण आता सरकारच पेट्रोल आणि डिझेल मध्ये भेसळ करत आहे आणि लोकांच्या गाड्या खराब करतात आहे, त्यांचे पैसे लुटतात आहे आणि स्वतः गर्भ श्रीमंत होताना आपण पाहिलेलं आहे. लोकांचं आर्थिक नुकसान करण्याचं काम हे भेसळ करणारं हे सरकार जे केंद्रामध्ये बसलेलं आहे, या सरकारचा खरा चेहरा आता सर्वसामान्यांच्या समोर आलेला आहे. आणि आपल्याला लक्षात असेल की मी मगाशी म्हणालो की सरकारच भेसळचं काम करते आणि म्हणून या सरकारवर आता जनतेने कारवाई करायचा निर्णय केलेला आहे. हे काही पण करू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बीजेपी म्हणायची की मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो भेसळ है. त्यामुळे हे मोदी है तो भेसळ है और लोगों को लुटना है असं त्याचं समीकरण होतं असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या समाजाला फसवण्याचं काम, मराठा असेल, धनगर असेल, गोवारी असेल, ज्या काही जातींना यांनी राज्यामध्ये आश्वासन दिलं होतं त्या सगळ्या जातींना फसवलेलं आहे. त्यामुळे आज केंद्रामध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये 2019 मध्ये फडणवीस सरकारनी 2018-19च्या काळामध्ये गायकवाड समितीचा एक रिपोर्ट आणून विधानसभेचीच फसवणूक केली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं. त्यामुळे हे सरळ सरळ या समाजाला फसवण्याचं काम आणि यांना आपसात लढवण्याचं काम करतात आहेत. आणि त्याचाच परिणाम आहे की जरांगे असेल की हाके असतील की असे अनेक लोक या संघर्षामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये समाजाला त्याच्यात पिसावं लागतं असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे.